Hello everyone. Welcome to the class of Inorganic Chemistry course CH502 TYBSc. We will continue with our unit which we had started in our previous videos, that is unit 4. Let's see how the electrons are occupying the orbitals in crystal field theory. क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये जे आपण ऑर्बिटल्स स्प्लिट करतो म्हणजे T2G सेट आणि EG सेट ते जे ऑर्बिटल्स असतात त्यांच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स कसे फिल करतो. Electrons are filled in splitted d orbitals on the basis of Aufbau principle, Pauli's exclusion principle and Hund's rule of maximum multiplicity. हे तिघही रूल फॉलो करून इलेक्ट्रॉन्स फिलअप केले जात असतात क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये सुद्धा. आता हे तिघ रूल मी एक्सप्लेन केलेले आहेत प्रिव्हियस चॅप्टरमध्ये, चॅप्टर 3 मध्ये. सो यू मे रेफर टू दोज व्हिडिओज. आय विल नॉट रिपीट इट अगेन. If pairing of electron takes place, then the energy of complex increased by the pairing energy P of the complex. जेव्हा कधी इलेक्ट्रॉनची पेअरिंग होते कॉम्प्लेक्समध्ये त्यावेळी काय असतं, पेअरिंग एनर्जी मिळते त्या कॉम्प्लेक्सला आणि त्यामुळे ते कॉम्प्लेक्स काय होतं, स्टेबल होतं पेअरिंग एनर्जी मिळाल्यामुळे. आता पेअरिंग एनर्जी काय, द एनर्जी रिक्वायर्ड टू पेअर टू इलेक्ट्रॉन्स अगेन्स्ट इलेक्ट्रॉन रिपल्शन इन द सेम ऑर्बिटल इज कॉल्ड ॲज पेअरिंग एनर्जी. दोन इलेक्ट्रॉन जेव्हा पेअर करतात, आता इलेक्ट्रॉन्स काय आहेत, निगेटिव्ह चार्ज, राईट. निगेटिव्ह विल रिपेल इच अदर. सेम चार्ज काय करतात, रिपेल करतात एकमेकांना. आता ते रिपल्शनच्या अगेन्स्ट जाऊन जेव्हा आपण ते दोन इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटलमध्ये ठेवतो तर त्याला जी लागणारी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो, पेअरिंग एनर्जी. P is the pairing energy for one electron pair. P is expressed in per centimeter. P ही पेअरिंग एनर्जीला आपण P ने डिनोट करतो आणि त्याचं जे युनिट आपण यूज करत असतो पेअरिंग एनर्जी डिनोट करण्यासाठी ते काय असतं, पर सेंटीमीटर. टोटल पेअरिंग एनर्जी फॉर x electron pairs is equal to xp per centimeter. X is the number of pair of electrons, okay, where x is the number of electron pairs. If delta is greater than p, जेव्हा डेल्टा ग्रेटर असेल म्हणजे CFAC जेव्हा p पेक्षा मोठा असेल त्यावेळी काय इलेक्ट्रॉन काय प्रेफर करतं, T2G मध्ये पेअर करायचं. म्हणजे पेअरिंग एनर्जी ही कमी लागणार आहे, बरोबर. पेअरिंग एनर्जी आपल्याला जर कमी लागणार आहे त्यावेळी इलेक्ट्रॉन काय प्रेफर करतात की T2G ऑर्बिटलमध्येच ते पेअरिंग प्रेफर करतात. ॲज इफ म्हणजे आपल्याला स्वस्तात जर एखादी वस्तू मिळत असेल तर आपण महाग वस्तूकडे जात नाही, बरोबर. सेम वस्तू आपल्याला जर स्वस्तात मिळते तर आपण त्या स्वस्त वस्तूकडे वळतो. तसंच आहे, पीची एनर्जी कमी लागते डेल्टापेक्षा, सो आपण काय करणार, पेअरिंग प्रेफर करणार. म्हणजे E2G मध्ये जम्प करण्यापेक्षा ते इलेक्ट्रॉन काय प्रेफर करेल, T2G मध्ये पेअरिंग प्रेफर करेल. आणि डू नॉट ओबे हंट्स रूल. हंट्स रूल काय आहे, सगळ्या ऑर्बिटल्समध्ये पहिले एक इलेक्ट्रॉन फिल होतील त्यानंतर पेअरिंग होते आणि जेव्हा डेल्टा पी पेक्षा ग्रेटर असेल त्यावेळी हंट्स रूल हा ओबे केला जात नसतो. दिस सिच्युएशन इज ऑब्झर्व इन केस ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. हे कधी बघायला मिळतं, जेव्हा आपण स्ट्रॉंग फील्ड लिगँड यूज करतो एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये. फॉर एक्झाम्पल जेव्हा CO किंवा CN असे लिगँड्स यूज करतो, हे काय आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. या लिगँड्समुळे काय होतं, जी CFAC असते दॅट इज डेल्टा काय असते, वाढून जाते आणि पेअरिंग एनर्जी मग कमी असेल त्यावेळी काय होतं, T2G मध्ये ते पेअरिंग करणं प्रेफर करतात इलेक्ट्रॉन्स. इफ डेल्टा इज स्मॉलर दॅन P, जेव्हा डेल्टा ही कमी असेल पेअरिंग एनर्जीपेक्षा त्यावेळी इलेक्ट्रॉन्स काय करतील, T2 मध्ये जम्प करतील रॅदर दॅन पेअरिंग इन T2G. T2G मध्ये पेअर होण्यापेक्षा ते E2G मध्ये जम्प करतील. सो विल ऑक्युपाय EG ऑर्बिटल्स आफ्टर फिलिंग T2G ऑर्बिटल्स सिंगली. इथे काय होतंय, आता हंट्स रूल ओबे केला जातोय म्हणजे पाचही ऑर्बिटल काय होतं, आधी सिंगली ऑक्युपाईड त्यानंतर पेअरिंग सुरू होईल. दिस सिच्युएशन इज ऑब्झर्व इन केस ऑफ वीक फील्ड लिगँड्स, हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. वीक फील्ड लिगँड जेव्हा असतात ना त्यावेळी अशी सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते. फॉर अ गिवन मेटल आयन P इज कॉन्स्टंट, द पेअरिंग एनर्जी हॅज पॉझिटिव्ह साईन. P हा एक कॉन्स्टंट आहे
तो आपण प्रत्येक मेटलचा वेगळा असतो. ठीक आहे. फॉर अ गिवन मेटल P इज अ कॉन्स्टंट. द पेअरिंग एनर्जी हॅज पॉझिटिव्ह साइन. Wickfield ligand. The ligands which cause only smaller crystal field splitting have lower value of 10 dq are called as Wickfield ligand. काही लिगँड्स आहे ना जे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असते Eg आणि T2G ऑर्बिटल्सचे ते जो गॅप असतो तो कमी राहतो. काही लिगँड्स काही कमी गॅप करतात आणि काही लिगँड्स तो गॅप वाढवत असतात. ठीक आहे. जे लिगँड्स कमी राहू देतात त्या गॅपला. ठीक आहे. ज्या केसमध्ये जे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कमी असेल तेव्हा ते लिगँड्स काय असतात, वीक फील्ड लिगँड्स असतात. ठीक आहे. they always form weak field complexes. weak field ligand हे weak field complexes फॉर्म करतात आणि त्याला आपण हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस पण म्हणतो, कारण अशा कॉम्प्लेक्सेसमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते मोस्टली अनपेअर्ड असतात. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सचा नंबर हा जास्त असतो. These are few weak field ligands, that is F minus, Cl minus, Br minus, I minus, H2O etc. आता स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स काय आहे, जे लिगँड्स क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ही जास्त दाखवते. म्हणजे ज्या लिगँड्सच्या प्रेझन्समुळे Eg आणि T2G मधलं गॅप वाढेल असे लिगँड्स काय म्हणतो आपण, त्यांना स्ट्रॉंग फील्ड लिगँड. स्ट्रॉंग फील्ड लिगँड हे स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतील आणि त्यांना आपण स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस किंवा लो स्पिन कॉम्प्लेक्सेस असंही म्हणतो, कारण याच्यात मोस्टली तरी इलेक्ट्रॉन्स कसे असतात, पेअर्ड असतात. CO, Cn मायनस, NH3, NO2 मायनस हे काय आहेत, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत. वीक फील्ड कॉम्प्लेक्सेस. आताच आपण बघितलं जे वीक फील्ड लिगँड असतात ते काय फॉर्म करतात, वीक फील्ड कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. वीक फील्ड कॉम्प्लेक्सेसमध्ये काय असतं, डेल्टा हा P पेक्षा कमी असतो. म्हणजे जी स्प्लिटिंग असते ती कमी असते पेअरिंग एनर्जीपेक्षा, म्हणून इलेक्ट्रॉन हा पेअर होण्यापेक्षा Eg मध्ये जम्प करणं प्रेफर करतं. त्यामुळे काय असतं ना, इलेक्ट्रॉन्स हे मोस्टली अनपेअर्ड असतात. त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, हाय स्पिन और स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस. फॉर एक्झाम्पल COF6 3-. आता स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्सेस. स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्सेस आर फॉर्म बाय स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आणि यांच्यात काय असतं, डेल्टा हा काय असतो, ग्रेटर असतो पेअरिंगपेक्षा. दॅट्स वाय इथे काय पेअरिंग प्रेफर केली जाते ॲज कम्पेअर टू जम्प फ्रॉम T2G टू Eg. CO, Cn मायनस, NH3, NO2 हे काय लिगँड्स, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत. यांच्यात काय असतं, जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात ते कमी असतात. त्यामुळे यांना काय म्हटलं जातं, लो स्पिन और स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस. फॉर एक्झाम्पल CONH36+3. So now we will see the CFT for tetrahedral complexes. आतापर्यंत आपण कशासाठी बघितलं, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी. The subscript G is not used for the splitting of d orbitals in tetrahedral complexes because the tetrahedron has no center of symmetry. इथे आपण आहे ना, आतापर्यंत आपण Eg, T2G, G हा सबस्क्रिप्ट यूज करत होता, पण आता टेट्राहेड्रलसाठी आपण तो G यूज करणार नाही आहे, कारण जेव्हा सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असते त्यावेळीच आपण तो G लावत असतो. आता इथे टेट्राहेड्रॉन म्हणजे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर काय, टेट्राहेड्रॉनवरून आहे ना, टेट्राहेड्रॉनमध्ये काय असतं, सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट नसतो, त्यामुळे इथे आपण G यूज करणार नाही. कन्सिडर अ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आयन Ml4n+. इथे मेटल M आहे आणि L म्हणजे लिगँड. ठीक आहे. इन विच द सेंट्रल मेटल आयन Mn+ इज सराउंडेड टेट्राहेड्रली बाय 4 लिगँड्स. मेटल हा सेंटरला आहे आणि मेटलला टेट्राहेड्रल म्हणजे टेट्राहेड्रॉनचे जे कॉर्नर्स असतात तिथे काय ठेवले आपण, लिगँड्स. टेट्राहेड्रली सराउंडेड बाय 4 लिगँड्स. ठीक आहे. The tetrahedron may be supposed to have been formed from a cube. आता इथे आपण क्यूब पासून फॉर्म केलेला आहे तो टेट्राहेड्रॉन. The central metal ion is placed at the center of the cube. इथे बघा, क्यूबच्या सेंटरला आपण सेंट्रल मेटल आयन ठेवला आहे. The 4 ligands are placed at 4 alternate corners of the cube.
अल्टरनेट कॉर्नर्सला 4 लिगँड्स ठेवले आहे. इथे एक, इथे दुसरा, इथे तिसरा आणि हा चौथा. हे काय आहे? 4 लिगँड्स आहेत टेट्राहेड्रॉनच्या कॉर्नर्सला, which is represented by these black circles forms tetrahedron. ठीक आहे. The 4 ligands are lying between the 3 axes x, y and z. आता बघा इथे आपल्याला एक्सिस दिसते, ही x आहे, ही z एक्सिस आहे आणि ही काय y एक्सिस आहे. आता हे जे लिगँड्स आहेत, आता आपण बघूया हे जे लिगँड्स आहेत डॉट, हे लिगँड्स कुठे येत आहे? ह्या एक्स वाय एक्सिसच्या मध्ये येत आहे. बरोबर, इथे बघा y आणि झेडच्या मध्ये हा एक लिगँड आहे, इथे -z आणि +x मध्ये हा एक लिगँड आहे, इथे -y -z मध्ये आहे आणि इथे -x +z मध्ये. ठीक आहे. म्हणजे हे प्रॉपर एखाद्या एक्सिस म्हणजे अलॉंग एनी एक्सिस दे आर नॉट लाईंग, दे आर लाईंग इन बिटवीन द एक्सिस. ते एक्सिसच्या मध्ये लाई करतात. The 4 ligands are lie between the axis x, y and z. Hence 4 ligands are closer to x, y, z. चारही लिगँड काय एक्स वाय झेड एक्सिसच्या जवळ आहेत पण त्या एक्सिसवर नाही आहे. ठीक आहे. लेट्स सी द एक्सप्लेनेशन नाउ. सगळे डी ऑर्बिटल्स काय असतील? फ्री मेटल आयनचे. म्हणजे जेव्हा एकही लिगँड नसतो मेटलकडे तेव्हा जे डी ऑर्बिटल असतात ते काय डिजनरेट असतात. म्हणजे 5ही डी ऑर्बिटल कसे असतील? एका सेम एनर्जी लेवलवरती असतील. द डिजनरेट डी ऑर्बिटल मीन्स डी ऑर्बिटल्स हॅव द सेम एनर्जी. द लोब्स ऑफ द 3 T2 ऑर्बिटल्स, आपण जर T2 ऑर्बिटल्स बघितले dxy, dxz, dyz, हे कसे आहेत? एक्स आणि वायच्या मध्ये असणारे ऑर्बिटल्स आहेत. बरोबर, आपण हे प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलं होतं. हे लोब्स कसे, त्यांचं स्ट्रक्चर वगैरे आपण बघितलंय. तर हे dxy कुठे लाई करता? एक्स आणि वायच्या मध्ये. एक्स dxz कुठे असता? एक्स आणि झेड एक्सिसच्या मध्ये. सो इथे आपण आता टेट्राहेड्रल स्ट्रक्चरमध्ये काय बघितलंय की जे लिगँड्स कुठे आहेत? एक्स वाय एक्सिसच्या मध्ये आहेत. बरोबर, अलॉंग द एक्सिस नाही, ते एक्सिसच्या मध्ये आहेत. त्यामुळे आता T2 orbitals are lying directly in the path of ligand. Therefore, electrons in 3 T2 orbitals will experience greater force of repulsion with the electrons of 4 ligands. T2 orbitals आता XY च्या मध्ये लाई करताय, सॉरी एक्सिसच्या मध्ये लाई करताय आणि सिमिलरली लिगँड्स पण एक्सिसच्या मध्ये आहेत. त्यामुळे दोघांमध्ये काय आहे? ग्रेटर फोर्स ऑफ रिपल्शन येईल. कारण इथे मेटल आयन्सचे इलेक्ट्रॉन्स आणि लिगँडचे इलेक्ट्रॉन रिपेल इच अदर. त्यामुळे काय होईल? रिपल्शन होईल. त्यामुळे T2 ची काय एनर्जी इन्क्रीज होईल. त्यामुळे T2 कसं असेल आता इथे? हायर इन एनर्जी. द लोब्स ऑफ 2 E ऑर्बिटल्स. E ऑर्बिटल्स म्हणजे काय? dz² आणि dx² y². हे काय अलॉंग द एक्सिस येतात. बरोबर, dz एक्सिस वरती येतात ना. सो हे the ligand approaches to E orbital space between the x axis xy and z. Therefore, electrons in 2 E orbitals will experience less force of repulsion with the electrons of 4 ligands. E च्या केसमध्ये काय? जे ऑर्बिटल्स आहे dz² dx² y² ते काय असतील? झेड एक्सिसच्या लॉंग असतील. बरोबर, एक्सिस वरती आहेत ते. आणि जे आपले लिगँड्स आहेत ते कसे? इन बिटवीन एक्सिस आहेत. इन बिटवीन एक्सिस मध्ये असल्यामुळे ई ऑर्बिटल्सचे जे इलेक्ट्रॉन्स असतील त्यांच्यामध्ये आणि जे लिगँडचे इलेक्ट्रॉन्स असतील त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन ही कमीत कमी असेल. बरोबर, त्यामुळे काय आहे? ईची जी एनर्जी असेल ती काय होईल? डिक्रीज होईल आणि देअरफॉर दे विल हॅव लोअर एनर्जी. As a result of this, the degenerate diatomic orbital of central metal ion are splitted into 2 sets, such as lower energy set of 2 E orbitals and higher energy set of 3 T2 orbitals. आता लिगँड अप्रोच केल्यामुळे T2 जी गेला वरती, E2 आला खालती. त्यामुळे काय झालं? जे डिजनरेट 5 ऑर्बिटल्स होते ते काय झाले? स्प्लिट झाले 2 एनर्जी लेवल्समध्ये, T2 आणि E2. लेट्स सी हाऊ.
हे बघा 5 डिजनरेट ॲटॉमिक ऑर्बिटल, ते आधी स्पेरिकली सिमेट्रिकल फील्ड, हां हायर इन एनर्जी त्यांची वाढली तरी ते डिजनरेट आहेत, पण जेव्हा लिगॅन्ड्सने अप्रोच केलं त्यावेळी काय झाले, ते स्प्लिट झाले. इथे आता T2 वरती आहे आणि E खाली आहे बॅरिसेंटरपासून. ठीक आहे, आपण जेव्हा प्रिव्हियस क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग डायग्राम पाहिली होती ह्याची ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सची, त्यामध्ये काय होतं की T2 खाली होते आणि E2 वरती होतं, बरोबर. T2G खाली होते आणि EG वरती होतं. इथे T2 वरती आहे आणि E खाली आहे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये. सो रिमेंबर दिस. हे काय आहे, बॅरिसेंटर. बॅरिसेंटरपासून 0.4 dt इतकं एनर्जी जास्ती असेल T2ची आणि बॅरिसेंटरपासून -0.6 डेल्टा टी इतकं ईची एनर्जी कमी असेल. सो ओव्हरऑल आपल्याला कन्क्ल्युजन काय मिळतं, द ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ T2 ऑर्बिटल्स अँड E ऑर्बिटल इज रिव्हर्स विथ रिस्पेक्ट टू द एनर्जी ऑर्डर ऑफ T2G ऑर्बिटल्स अँड EG ऑर्बिटल्स इन द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. यांची जी एनर्जी ऑर्डर आहे ती ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सपासून अगदी रिव्हर्स आहे. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये ईची एनर्जी जास्त होती, इथे ईची एनर्जी काय कमी आहे. आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये T2Gची एनर्जी कमी होती, तर इथे T2ची एनर्जी काय आहे, जास्त आहे. म्हणून दोघांमध्ये काय रिव्हर्स रिलेशनशिप आहे. आता आपण CFACचं कॅल्क्युलेशन बघणार आहोत टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी. द एनर्जी डिफरन्स बिटवीन T2 अँड E इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा टी. डेल्टा टी tetrahedral orbital splitting. It has been shown that delta T is always less than delta O. डेल्टा टी हे नेहमी डेल्टा ओ पेक्षा कमी असते. आता याच्या मागे हे रिझन्स आहेत 2, आपण ते बघूया. There are only 4 ligands in the tetrahedral complex, while in an octahedral complex there are 6 ligands. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये 4 लिगँड्स असतात आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये किती असतील, 6 लिगँड्स असतात, बरोबर. तर आता 4 हा 4 इज 2/3 टाइम्स ऑफ 6 ना, म्हणजे 4 हा 6च्या कंपॅरिझनमध्ये 2/3 कमी आहे ना, बरोबर. म्हणजे आता आपण सपोज कॅल्क्युलेट केलं 2/3 × 6, 3 2 6, 6 + 2 2 + 2 4. That's why 2/3 of 6. 4 is 2/3 of 6, which lowers magnitude of 10 dq or delta t of tetrahedral complex by an amount of 2/3. त्याच्यामुळे जे डेल्टा टी असेल 2/3 कमी होईल, that is 0.6. Hence delta t is less than delta O for the same metal and ligands and the same internuclear distance. आपण सेम मेटल, सेम लिगँड सगळं सेम घेतलं, पण तरीही जी CFAC असेल टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची ती कशी असेल, कमी असेल ॲज कम्पेअर टू ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स CFAC. सेकंडली, in tetrahedral complex, T2 orbitals of central metal ion are closer to the ligands because of all 4 ligands lie between XYZ axis. इथे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये काय, जे T2 ऑर्बिटल्स आहे ते कसे लिगँडच्या जवळ आहेत, कारण 4ही लिगँड कसे आहेत इन बिटवीन एक्सिस आहेत, बरोबर. पण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये सगळे जे 6 लिगँड्स होते ते कसे होते, अलॉंग द एक्सिस होते, बरोबर. त्यामुळे द डिरेक्शन ऑफ लिगँड्स इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स डू नॉट कोइन्साइड विथ द डिरेक्शन ऑफ T2 ऑर्बिटल्स ऑफ द सेंट्रल मेटल आयन. इथे काय आहे, जी लिगँडची डायरेक्शन आहे ती कोइन्साइड विथ द डायरेक्शन ऑफ T2 ऑर्बिटल. लिगँडची डायरेक्शन आणि T2 ऑर्बिटलची डायरेक्शन ही इथे कोइन्साइड करत नाही आहे, ठीक आहे, म्हणजे सेम डिरेक्शनमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे काय आहे, इथे जी एनर्जी असेल ती पुन्हा अजून रिड्यूस होईल 2/3 दॅट्स वाय ओव्हरऑल क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स इज रिड्यूस्ड बाय 2/3 × 2/3 दॅट इज 4/9. 4/9 ही ऑक्टाहेड्रलपेक्षा कमी असेल. It has also been shown that delta T is equal to 4/9 delta O or delta T is equal to 0.45 delta O.
Therefore, CFSE for tetrahedral high spin complexes. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे नेहमी हाय स्पिन असतात, नेवर लो स्पिन. जरी आपण स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड यूज केला किंवा वीक फील्ड लिगॅन्ड केला तरी टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे नेहमी हाय स्पिन असतात. कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द इक्वेशन. आता CFSEचं आपलं इक्वेशन ऑक्टाहेड्रलसाठी बघितलं तसं. CFSE for tetrahedral is equal to loss in energy due to electrons in e orbital. आता इथे e orbital खाली आहे, एनर्जी कमी होते इलेक्ट्रॉन्स जेव्हा आपण ई ऑर्बिटलमध्ये टाकतो तर ती लॉस इन एनर्जी प्लस गेन इन एनर्जी ड्यू टू इलेक्ट्रॉन्स इन T2 ऑर्बिटल. जेव्हा आपण T2 ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स टाकतो त्यामुळे काय एनर्जी इंक्रीज होते, दॅट्स वाय गेन इन एनर्जी प्लस पी. CFSE in terms of delta T. CFSE for TD is equal to TD म्हणजे टेट्राहेड्रल, ओके, is equal to minus 0.6 NE. N म्हणजे इथे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ई ऑर्बिटल्स हां, डेल्टा टी प्लस 0.4 NT2 डेल्टा टी. एन इथे T2 ऑर्बिटल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स येते N डेल्टा टी प्लस XP. आता ह्या डायग्राममध्ये बघा बॅरी सेंटरपासून ई किती खाली आहे मायनस 0.6 डेल्टा टी. त्यामुळे जेव्हा इलेक्ट्रॉन आपण टाकतो ई ऑर्बिटलमध्ये तेव्हा मायनस 0.6ने ती एनर्जी डिक्रीज होते आणि जेव्हा T2 ऑर्बिटलमध्ये आपण इलेक्ट्रॉन टाकतो तेव्हा 0.4ने ती एनर्जी वाढत असते. त्यामुळे हा असा फॉर्म्युला. आता CFSE in terms of 10 DQच्या फॉर्ममध्ये आपण CFSE बघू. -6NE ह्याच फॉर्म्युलाला फक्त 10ने मल्टिप्लाय केलं आहे, ठीक आहे. आपण एकही लक्षात ठेवला तरी आपल्याला कळून जाईल ते. 6NE DQ प्लस 4NT2 DQ प्लस XP. CFSE in terms of delta O given by equation as follows. आता डेल्टा ओच्या टर्म्समध्ये जर आपल्याला CFSE द्यायची असेल टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची तर कशी काढायची. आता आपण बघितलं होतं डेल्टा TD इज इक्वल टू 0.45 डेल्टा O, बरोबर. डेल्टा T इज इक्वल टू 0.45 डेल्टा O. सो आता डेल्टा ओच्या टर्म्समध्ये जर आपल्याला लिहायचं आहे तर आपण काय करणार 0.45ने मल्टिप्लाय करणार. सो आपण पूर्ण आपलं जो इक्वेशन होतं CFSEचं टेट्राहेड्रलसाठी त्याला आपण 0.45ने मल्टिप्लाय केलं आहे. त्यानंतर आपल्याला काय फॉर्म्युला मिळतो आहे -0.27 NE डेल्टा O प्लस 0.18 NT2 डेल्टा O प्लस XP. आता आपण हा डेल्टा ओच्या टर्म्समध्ये लिहितो म्हणून इथे डेल्टा O यूज केलं आहे, ठीक आहे. याआधी आपण जेव्हा टेट्राहेड्रलसाठी काढलं तेव्हा डेल्टा T करत होतो. Where NT2 is the number of electrons in T2 orbital, Ne is the number of electrons in E orbital, P is the pairing energy, X is the number of electron pairs in T2 and E orbitals in the tetrahedral complexes. Thus, the energy level of the T2 orbitals is increased by amount 0.4 delta T is equal to 0.18 delta O. T2 ची इंक्रीज जी असेल एनर्जीमध्ये ती डेल्टा ओच्या टर्म्समध्ये लिहिलेली आहे 0.18 डेल्टा O, while that of E orbital is decreased by the amount 0.6 डेल्टा T इतके डिक्रीज होते, बरोबर, एनर्जी EG ची. तर ती डेल्टा ओच्या टर्म्समध्ये किती असेल 0.27. Therefore, CFSE for tetrahedral high spin complex in terms of delta O can be also be calculated by using the following equation. ठीक है. CFSE for tetrahedral complex is equal to -0.27 Ne delta O plus 0.18 NT2 delta O plus XP. आता हे जे काही फॉर्म्युलाज आहे, एक हा फॉर्म्युला, नंतर हा फॉर्म्युला आणि या अगोदर आपण जो ऑक्टाहेड्रलचा बघितला होता तो,
हे तिघही फॉर्म्युले तुमचे पाठ असले पाहिजे, कारण आपल्याला एक्झाम्पल्स विचारले जातात की CFSE काउंट करून सांगा किती असेल ह्या कॉम्प्लेक्सची. तर आपल्याला त्यावेळी हा फॉर्म्युला लक्षात असायला हवा. या फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त इलेक्ट्रॉन्स कोणत्या ऑर्बिटलमध्ये किती आहेत ते पुट करायचं आहे आणि लगेच आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. खूप इझी आहे, मार्क्स अगदी इझिली मिळतात. त्यामुळे प्लीज हे प्रॅक्टिस करून पाठ करून घ्या. ठीक आहे. We know that delta T is equal to 4/9 delta O or delta T is equal to 0.45 delta O. This relation shows that if other things been equal, then crystal field splitting is in a tetrahedral complex will be about half the magnitude of crystal field splitting in octahedral complex. या रिलेशन वरून आपल्याला असं लक्षात येतं की बाकी सगळं जर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जी टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची असेल ती कशी असेल, हाफ असेल ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सपासून. ठीक आहे. इन केस ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स डेल्टा टी इज जनरली लेस दॅन पी. ऑफकोर्स डेल्टा टी इथे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये काय आहे, पीपेक्षा नेहमी कमी असतो. देन इलेक्ट्रॉन टेन टू रिमेन अनपेअर्ड. त्याच्यामुळे काय आहे, इलेक्ट्रॉन हे पेअरिंग प्रेफर करत नाही, ते अनपेअर्ड राहणं जास्त प्रेफर करतात आणि ते मग T2 मध्ये जातात. बरोबर. Therefore only high spin complexes are formed by tetrahedral complex are known. That is low spin tetrahedral complexes are rare or not known. म्हणजे पेअर सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर असलेले कॉम्प्लेक्सेस टेट्राहेड्रलमध्ये जनरली बघायला मिळत नाही. खूप क्वचित एखादं म्हणजे खूप क्वचित असतील असे कॉम्प्लेक्सेस जे लो स्पिन असतील. If delta T is less than delta O, then crystal field splitting of d orbital favors the formation of octahedral complex. जेव्हा डेल्टा O हा जास्त असतो डेल्टा T पेक्षा, तेव्हा जे डी ऑर्बिटल्स असतात ते काय फेवर करतात, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जास्त फेवर करतात. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच.